जोपर्यंत विकास बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमचं एक सुंदर कोकण आहे, हे कोकण आपल्याला देवाने दिलेलं कोकण आहे, ते आपल्याला कोकण राखायचं आहे। आणि तुम्हाला एक सांगतो, आणखी आमचा जो कोकणाचा देव आहे तेव्हा गिर्या बाडगा चेडा हे तुम्हाला इथून आत्ताचा मोर्चा हे फक्त एक टेम्पल आहे। बघायची तयारी आजपर्यंत आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या गावाकडच्या, आपल्या कोकणातल्या। कारण आपला कोकणच तसा आहे मित्रांनो, ज्याला स्वर्गाहून सुंदर ज्याला म्हणतात तो आपला मित्र कोकण। आणि त्याच कोकणाला मित्रांनो आज बराच मोठा संकट आला आहे। तर त्याच संकटाला मित्रांनो आपण काही मंडळी आज आम्ही सामोरे चाललो आहे। बऱ्याचशा लोकांना माहिती असेल ते कोकणामधले रत्नागिरी जिल्ह्यात लोटे MIDC आहे, तिथे मित्रांनो आपल्या दिल्लीमधून येऊन कंपनी आहे ती मित्रांनो चालू होते। पण जी गोष्ट मित्रांनो बंद पडली, कारण त्या फॅक्टरीमुळे त्या कंपनीमुळे मित्र चीनमध्ये राहणारी जेवढी पण मंडळी त्या लोकांना मित्रांनो त्या केमिकलमुळे त्या त्रास झाला आणि बरीचशी मंडळी त्यामुळे मेली। त्यामुळे मित्रांनो ती कंपनी तिथं पूर्णपणे बंद केली का, तर त्या लोकांना त्रास झाला म्हणून। तर आज तीच कंपनीमध्ये आपल्या कोकणामध्ये लोटे MIDC तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच लोकांना मुंबई गोवा घेऊन जाताना तुम्हाला माहिती पडत बघितलं असं बऱ्याच लोकांनी मोठ्या फॅक्टरी ओपन केल्यात। तर तिथेच मित्रांनो आपली ती मध्ये कंपनी बंद पडलेली, तर तीच कंपनी मित्रांनो आपल्या लोठ्यामध्ये ओपन झाले। पण त्यासाठी मित्र आपण चाललो आहे का आज मोर्चा आहे, ती कंपनी जशी बंद पडली तशी मित्र आपल्या लोठ्यामध्ये जी कंपनी ओपन झाली तशी मित्रांनो आज सुद्धा आपल्या तिकडे मोर्चा करून आपल्याला बंद पडायचे, ही कंपनी बंद पडायच पाहिजे। आणि त्यासाठी मित्र आपण चाललो लोठ्यामध्ये, आज 6 तारीख आहे आणि आज मोर्चा काढलाय, तर त्यासाठी मित्र आपण लोठ्यामध्ये चाललोय। तर चला आता आपण तिथं लोठ्यामध्ये जाऊया। कोकणामध्ये जर आपण राहतोय ना, तर कोकणामध्ये फक्त राहायचं म्हणून राहायचं नसतं आणि गावात फक्त राहणं म्हणजे मोठी गोष्ट नाही, तर हा गाव जपणं म्हणजे मित्रांनो चांगली गोष्ट आहे। कारण का, तर जशी मुंबईची परिस्थिती आहे ना तशी मित्रांनो गावची परिस्थिती व्हायला टाईम लागणार नाही आणि टाईम लागत नाही। आता हळूहळू मित्रांनो मुंबईला जशी मित्रांनो जी परिस्थिती आहे ना आता सरकत चालली आता गावच्या सारख्या ठिकाणी। कारण बरीचशी अशी मंडळी, काही लोक इंस्टाग्राम यूट्यूबवर बघत असेल, ती मंडळी मित्रांनो अशा व्हिडिओ टाकते ना की काय कोकणामध्ये आमच्या एक एकरमध्ये तुम्हाला रूम भेटेल, कोकणामध्ये निसर्गरम्य, कोकणामध्ये तुमचं स्वतःचं हक्काचं घर, काय गरज काय आहे तुम्हाला। जर कोकणातलं कोणाला जर आणायचीच असेल बाहेरच्या माणसांना, स्वतःचं घर बांधा, त्यामध्ये तुम्हाला 4-5 दिवस त्या माणसांना ठेवा, राहा 4-5 दिवस आणि आनंद लुटा, बस झालं। आणि त्यामध्ये तुमचा इन्कम होतोय ना। म्हणजे भोसते घाटामध्ये तो पलटायला तो कुठला ती कंपनी ओपन झाली तीच ना, आज मोर्चा ना त्याच्यावरती मोर्चा आहे त्यासाठीच चालू आहे। पण तर काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल, व्हावं चालू का नको व्हावं चालू? नाही झालं पाहिजे ना। विशेष वाईट कसं वाटतं माहिती आहे का, एवढे फ्लॉप झालेले प्रकल्प ना हे लोक सँक्शन कसे करतात, केंद्र सरकार सँक्शन करतात, हे सगळ्यात वाईट आहे। एवढं माहिती असून रस्त्यावर उतरावं लागणार, काय वाटतं तिथे अडवणार, त्या लोकांना अटकणार, हे वाईट आहे ना की वाईट म्हणजे एखादी गोष्ट माणसाला माहिती आहे ना की ह्या गोष्टीमध्ये त्रास होतोय माणसाला। भारतामध्ये हे प्रकल्प कसे येतात, आपल्या देशात कसे सगळ्यांसाठी वाईट आहे ना, हे वाईटच आहे। म्हणजे माणसांना माहिती असून सुद्धा हे प्रकल्प चालू आहेत। कंपनी दाखवतात तिचा एवढा मोठा एरिया दाखवतात, 100-200 एकरमध्ये जे घातलं, तरी सरकारला माहितीच नाही की इटालीमध्ये इथं फ्लॉप झालेलं आहे। म्हणजे इटलीमध्ये बंद पडलं का, कारण माणसांना त्रास झाला म्हणून ना। आयडिया माहिती आता एकदम एवढे खाल्लं घातक शेवटी आहे म्हणून माणसं आपण हे करतायत। सरकार याला मान्यता देते, हे सगळं वाईट आहे, ह्याचं सगळ्यात वाईट सरकार आपलं असून सुद्धा सरकार ह्याला तर हे करतं बोट देशाच्या विरोधात चालत गेल्यासारखं वाटतं। चालेल चला आम्ही तिकडेच चाललोय। चला आता आपण चाललोय मित्रांनो लोट्यामध्ये MIDCला चाललो आपण का, कारण की मित्रांनो जी कंपनी इटलीमध्ये बंद पडलेली कंपनी आपल्या कोकणामध्ये चालवली त्या मित्रांनो त्यासाठी मोर्चा काढला आपण, त्या टीमचा आपण लोट्यामध्ये चाललोय। तर लोट्याला जातात आम्ही मित्रांनो आपल्याला भरणा नाक्यापासून ते लोट्याबंद चिपळूणबंद मित्र आपला जी मित्रांनो जो रस्ता आहे, त्या रस्त्याला मित्रांनो 2 ठिकाणी मित्रांनो त्या जी मित्रांनो कंपनी आता ओपन झाली इटलीमधून येऊन इथं आपल्या कोकणामध्ये चालवली, ती कंपनी मित्रांनो चालू आली। त्या कंपनी मित्रांनो एकही बूंद मित्रांनो ती लोक म्हटलेली एकही बूंद मित्र आपल्या जमिनीमध्ये पडून देणार नाही आणि त्यातला कुठलाही मित्रांनो म्हणजे पाणी म्हणा काही म्हणा त्यातला कुठला मित्रांनो केमिकल आपल्या खालची जमिनीवर पडून देणार नाही, हे मित्र त्या लोकांनी सांगितलं होतं। पण मित्रांनो अख्ख्या टँकर मित्र 2 ठिकाणी पडले, एक आपला मुंबई गोवा हायवे आहे त्या रस्त्यात जाताना मित्र आपल्याला भोसते घाट लागतो आणि मित्र भरण्याचा मग दाखवला तो मित्रांनो आपला ब्रिज, ह्या 2 ठिकाणी मित्र टँकर पलटी आले, भरणा का मित्र टँकर पलटी आला त्या पाण्यामध्ये पूर्ण। आणि ह्या भोसते घाटामध्ये मित्रांनो आपला हा जो घाट लागतो बघा, हा पूर्ण अखंड घाट आहे, हा बघा तुम्हाला दिसत हा घाट आहे, खालून वरती गोव्याला जायला रस्ता आहे आणि हा मित्रांनो खालती मुंबईला जायला रस्ता आहे बघा, हा भोसते घाट आहे। तुम्हाला दाखवतो पूर्णपणे मित्रांनो, अशा ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि तो ऑइल जे म्हणतात मित्रांनो खूप घातक आहे शरीरासाठी सर्वांसाठी। तर अशा ठिकाणी मित्रांनो जर ह्या टँकरवर पडायला लागले असतील तर
खूप त्याला त्रास होणार आहे, सर्वांना त्रास होणार आहे बघा. सर्व तुम्हाला समज दिसत असेल जमा एकाच गाडी नाही तुमचा पलटे, बऱ्याचशा गाड्या मित्रांनो खूप साऱ्या मोठे डंपर वगैरे पलटे होते तिकडे. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो तो ऑइलचा मित्रांनो पुन्हा जो फॅक्टरी जे ओपन आहे त्या फॅक्टरीमधला मित्रांनो टँकर येतो पलटे आलेला. तर अशा गोष्टी घडतात आपल्या कोकणामध्ये. बऱ्याचशा मित्रांनो बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम होते आणि फक्त आता पुरतं नाही, आता काही वर्ष मित्रांनो आपल्या लोकांना काय वाटणार नाही, पण ह्याच्यानंतर जो त्रास होणार आहे सर्वांना तो खूप मित्रांनो त्रास होणार आहे आणि त्याचा परिणाम सर्वांना मित्रांनो भोगावा लागणार आहे जर आपण आता लक्ष दिलं नाही तर. आता नाही आपण जाऊया लोट्यामध्ये, आता कुठं थांबत नाही कारण आपल्याला बघ जायचं मोर्चाला आणि तिकडची परिस्थिती आपल्याला बघायचं आणि फक्त मोर्चाला जायचं म्हणजे आपल्याला फक्त व्हिडिओसाठी जायचं नाही, कारण तुम्हाला दाखवायचं आहे आपल्या कोकणामध्ये आपण राहत आहोत. तर आपलं जपण्याचं मित्रांनो आपलं काम आहे, आपल्या कोकणाला टिकवायचं आपलं काम आहे. तर त्या टीमचं आपण चाललो आहे, आपण गावाकडच्या बरेचसे व्हिडिओ काढतो, आपण दाखवतो. तर ह्या तऱ्हेने मित्रांनो आपल्या ह्या कोकणामध्ये जर आपल्या एखादी गोष्ट होत असेल आणि ही जर आपल्या कोकणवासींना जर त्रास होतो तर ह्या गोष्टी आपल्याला पुढाकार घ्यायला पाहिजे. तर तिकडे आपण जाऊया चला आणि त्या मोर्चामध्ये आपण सामील होऊया चला. मंडळी आज आपण जिथं मोर्चासाठी आपण आलो आहे त्या मोर्चाला मित्रांनो बरीचशी मंडळी जमा आले, म्हणजे वाटलं नव्हतं मित्रांनो एवढी मंडळी जमा होईल, पण बऱ्याचपैकी गाड्या आहेत, बऱ्याचशा उभ्या तिथे समोर तुम्हाला दिसत असेल बघा. आणि इथे वरतीसुद्धा मित्रांनो मोर्चा चालू आहे, इथं सर्व मंडळी गाड्या उभ्या आहेत. म्हणजे ज्याला मित्र पॉसिबल आहे तो माणूस मित्रांनो इकडे मोर्चा चालू करतोय आहे बघा. हे सर्व गाड्या मित्रांनो मोर्चासाठी झाल्या आहेत. सर्व आपलं कोकण जपायचं असेल तर मित्रांनो ह्या गोष्टी करायला लागतात बघा. डायरेक्ट मोर्चा म्हणजे गाडी किंवा तर मंडळी बघा आता सर्व गावातली जेवढी मंडळी आहेत ज्यांना पॉसिबल आहे, ज्यांना कोकण प्रिय आहे ते लोक म्हणजे ह्या मोर्चाला आलेत. तर हे बघा मला एक उदाहरण सांगतो. इटलीमधली कंपनी हाकलून लावली गेली तर तिथली एक नर्स मॅडमनी तिच्या मुलीला पिपासचा त्रास झाला म्हणून केलं. ती एकटी बसली होती. त्याच्यानंतर त्या इटलीमध्ये 11,000 महिला एकत्रित झाल्या आणि 8 वर्ष लढल्या. हा लढा आपला साधा नाही आहे बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो हा लढा आपल्याला सातत्याने द्यावा लागणार आणि ह्याच्यामध्ये सातत्यामध्ये कुठेही कमी पडता कामा नये. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं होतं की या लढ्यामध्ये हा कुणाचा एकट्याचा, कुठल्या राजकीय पक्षाचा, कुठल्या सामाजिक संघटनेचा, कुठल्या व्यक्तीचा हा लढा नाहीये, कोणाला श्रेय घेण्याचा लढा नाही आहे. पण दुर्दैवाने या जिल्ह्यातले सगळे आमदार आणि मंत्री यांना एक असा भ्रम झालेला आहे की पैसे वाटून जर आम्ही निवडून येत असू तर लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचंच कशाला, असा एक त्यांचा भ्रम झालेला आहे. आणि हा भ्रम दूर करणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या संदर्भामध्ये मगाशी एकाने उल्लेख केला, मी त्याचा परत उल्लेख करणार नाही की पत्रकार परिषद इथं घ्यायच्या ऐवजी रत्नागिरीत घेतली आणि रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेला पोलीस बंदोबस्त, डीवायएसपी वगैरे मागवले, पत्रकारांचे किस्से तपासले आणि मगच त्यांना आज सोडलं. मी तुम्हाला सांगतो हे पत्रकारांना, परिषदेला, या कंपनीला आता जाहीरपणे सांगितलं पाहिजे, कारण सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे. हा आमचा खाते आहे. त्याला सीएमनी देवेंद्र फडणवीसांनी एसपीना फोन करून त्यांना संरक्षण द्यायला लावलं. आजपर्यंत कोणत्याही पत्रकार परिषदेला इतका मोठा पोलीस बंदोबस्त असत नाही, परंतु त्यांनी द्यायला लावला. आणि जणू काही पत्रकार म्हणजे अतिरेकीच आहेत अशा पद्धतीचं पत्रकारांना वागणं दिलं. पत्रकारांनी त्यांना तिथे विचारलं सुद्धा. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कंपनी बंद झाल्याशिवाय, हे सगळ्यांना मान्य आहे ना, आपण हलायचं नाही, सगळ्यांनी हात वर करून सांगा हे सगळ्यांना मान्य आहे. आणि तरच आम्ही आजपासून म्हणजे उद्या सकाळपासून थोडस साखळी धरणं आंदोलन करतो. माझी विनंती आहे या 11 गावातल्या आणि 25-40 गावातल्या लोकांना की आपण प्रत्येक गावाला एक दिवस घ्यावा आणि किंवा 2 दिवस घ्यावेत आणि साखळीने बसावं, एवढंच आमचं मत आहे. आणि आज जाहीरपणे मागणी आहे की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, या जिल्ह्याच्या गृहमंत्र्यांनी आणि या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत आणि आपापल्या घरात बसावं, असं आमच्या आंदोलकांच्या वतीने मागणी आहे. कारण असं आहे, कारण जर तुम्हाला लोकांची चाल नसेल, लोकांचे पैसे देऊन मतं घेत असाल तर लोकांचे प्रश्न सोडवण्याची तुमची जबाबदारी होती. त्या पदाला आपण नालायक ठरलेले आहात, म्हणून तुम्ही राजीनामे द्या असं आमचं म्हणणं आहे. म्हणून या पालकमंत्र्यांनी जाहीर सभेत खोटं बोलायचं,
हे बरोबर नाही. आम्ही इथं टँकर पकडले, त्या संदर्भात राजेंद्र आंबे सुद्धा बोलतील कदाचित. बोलणार 2 मिनिटं बोलतील. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, त्या सर्व जनतेला आमचे मनापासून धन्यवाद. आज आपला हात तुमचा हात नुसता बघून आम्हाला ताकद आले. जोपर्यंत विकास बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. लक्षात घ्या. आणि आज आता जास्त वेळ घेत नाही, फक्त एकच सांगतो तुम्हाला, आमचं हे सुंदर कोकण आहे. हे कोकण आपल्याला देवाने दिलेलं कोकण आहे. ते आपल्याला कोकण राखायचं आहे. आणि आमची माणसं ही याच्यासाठी जीवाचं रान करते. पण आणि आणखी एक गोष्ट सांगतो की आता या कंपनीची उलट ते सुरू झाले उलटी गती. कारण यांचे आता टँकर हे रोजची पलटी व्हायला लागले. आणि तुम्हाला एक सांगतो, आणखी आमचा जो कोकणाचा देव आहे, गिर्या, बाडका, चेडका, चेडा, हे तुम्हाला इथून आता निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रशासनाची जबाबदारी राहील हे निवेदन अगदी वरती सरकारपर्यंत पोहोचवायचं. निवेदनासाठी आम्ही आणखी 3 कॉपीज त्यांना देतोय. ते अगदी पर्यावरण मंत्रालयापर्यंत पोहोचून काढण्याची जबाबदारी यांची राहील. मुदत द्या. आणि या याच्यावर आज तारीख 6 आहे. पुढच्या 20 तारखेपर्यंत प्रशासनानं आणि कंपनी व्यवस्थापनाने याचं उत्तर द्यायचं आहे. न दिल्यास आत्ताचा मोर्चा हे फक्त एक सॅम्पल आहे. पिक्चर बघायची तयारी कंपनी व्यवस्थापनाने. आजचा मोर्चा शांततेत पार पडलेला आहे. जी दिलेली रद्द झालेली परवानगी होती हे आपल्या खेड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शैलेश साहेब सणफ यांनी ही मीटिंग घडवून आणून हे मोर्चाचं नियोजन आपल्याला करण्याची परवानगी दिली. आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाचे विशेषतः डीवायएसपी साहेब शैलेश सणफ साहेब यांचे आम्ही आभार मानतो. तर मंडळी आता मी तर आपण लोट्यामध्ये आलो. जी कंपनी MIDC ची कंपनी जी आहे, जी मी तर लोट्यामध्ये जी कंपनी बंद करण्याची आपला मोर्चा पण ठरवला सर्व कोकणवासियांनी. तर कोकणातली बरीचशी मंडळी मित्र आपल्या गावाकडची आजूबाजू लोट्यामधली आजूबाजूची जी मंडळी आहेत ती बऱ्यापैकी मित्र मंडळी जमा आले. तर आता मी तर फक्त आपली सुरुवात आहे फक्त मोर्चाची. ह्याच्यानंतर ह्याला कोणी ॲक्शन घेतलं नाही तर ह्यानंतर तर परत पुन्हा एकदा आमचा मोर्चा करणार आहे. आज 6 तारीख आहे. उद्यापासून मित्रांनो प्रत्येक गावाला आमचा दिवस दिला आहे. त्याने मित्रांनो इकडे येऊन मित्रांनो मोर्चा टीम थांबायचं आहे. तर त्या टीम तर विनंती करतो की सर्वांनी मित्रांनो यावं इकडं आणि मोर्चा टीम तर यावं. कारण कोकण आपलं आहे, कोकण आपल्याला जपायचं आहे. तर ह्यासाठी मित्रांनो आपल्या कोकणामध्ये यावं लागेल. स्वर्गाने सुंदर आपल्या कोकण जर बघायचं असेल ना तर कोकणाला जपण्याचं मित्र आपलं काम आहे. तर अशी मित्र मोर्चावर असतात. जर कोकणाला आपल्या जपण्यासाठी जर मोर्चा असतात, कुणाच्या मित्रांना पक्षासाठी मोर्चे नसतात. तर एवढी मंडळी जमा आली ह्या मोर्चासाठी. तर बऱ्यापैकी मंडळी जमा आली इकडे बघा. तर असे मित्रांनो जर मोर्चे आपले आहेत गावावरचे, जर आपल्याला कोकण जपायचं आणि कोकण जर असं ठेवायचं चांगलं सुरक्षित, तर असे मोर्चे आपल्याला करावेच लागतात. ते बघा कंपनी कुठे आहे इकडे? कंपनी कुठे आहे? इथं आतमध्ये आहे का? इथे आतमध्ये एंट्री देत नाहीत. जातील तिथे गाड्या आहेत. बंद केलं इथं आतमध्ये एंट्री आहे ना. इथून जाते ना. आता आपल्याला जायचं तसं जाऊन देतील का? ठीक आहे चालेल. तर मंडळी चला आता मी आपण मोर्चाटी इथं आलो आणि मोर्चाटी बरीचशी मंडळी जमा आली. पण जर आपल्याला मित्रांनो जर ही कंपनी पूर्णपणे बंद पडायची असेल ना तर सर्वांनी मित्रांनो एकत्र यायचं काम आहे. कारण लोटा गाव म्हटलं, या लोट्यामधले जेवढी गाव आहेत जर त्यांचंच मित्र काम नाही, कारण कोकण फक्त त्यांचंच नाही, कारण सर्वांचं कोकण आहे. तर त्यासाठी सर्वांनी यायला पाहिजे. तुम्ही कोणत्या गावचे? जवळच 5 गाव आहे इकडे. आजूबाजूच्या गावातली मंडळी पण मित्र आले. कारण ह्या गोष्टीचा त्रास प्रत्येकाला होते म्हणून मित्रांनो ह्या गोष्टीचा त्रास होते म्हणून माणसं इकडे येत आहेत. सर्व समाज इकडे आले. ही जी फॅक्टरी बंद करायचं फक्त आजूबाजूच्या गावाचंच काम नाही आहे, सर्वांचं. कोकण काय एकाच नाही, सर्वांचं कोकण आहे. हा बरोबर ना. तर मंडळी बघा, हे आजूबाजूच्या गावातली जी माणसं आहेत ती मित्रांनो घराची कामं धंदा सोडून मित्र इकडे येतात. का तर मित्रांनो आपला कोकणामध्ये काहीतरी मित्रांनो असा प्रोजेक्ट आला त्याने मित्र सर्व कोकणवासीयांना त्रास होते. तर त्यामुळे मित्र आजूबाजूच्या गावातली माणसं आहेत. फक्त ह्यांचंच काम नाही तर कोकणामध्ये जेवढी पण मित्र आपल्या गावातली जेवढे आजूबाजूच्या गाव आहेत, मोठी मोठी गाव आहेत, त्यांनी पण मित्र याचं काम त्यांचं पण आहे. कारण कोकण म्हटलं तर सर्वांचं कोकण आहे. तर यायला पाहिजे सर्वांनी इकडे. तर बघा आता सर्व गावातली मंडळी, सर्व जेव्हा आजूबाजूच्या गावातली मंडळी, फक्त आजूबाजूच्या गावातली मंडळी आले, बाजूचं कुठला खेळ वाशीतला मंडळी इकडे आला नाही. तर
ते सर्वांनी याचं तर काम आहे बघा. सर्व आता गावातली मंडळी इकडे आले. सर्व आता इथं सर्वांना आम्ही जेवणाची पण सोय केली आहे मस्तपैकी. मोर्चा केला आहे सर्व एकदम शांततेने मी मोर्चा केला. असं कोणाची नंतर दंगाबिंगा केली नाही तर शांततेने मी मोर्चा केला आहे. असं कोणा हातापाय झाली नाही काय नाही. फक्त त्यांना सांगण्यात आलं फक्त एक ऑर्डरिंग देण्यात आली ही फक्त मित्र कंपनी बंद करावी. ही फक्त ऑर्डरिंग देण्यात आली. जर कंपनी बंद नाही केली तर उद्यापासून मी तुम्हाला प्रत्येक गावाला दिवस दिलेत की ह्या दिवशी तुम्ही यायचा आणि त्या दिवशी तुम्ही लोकांनी फक्त मोर्चा आंदोलन करायचं. फक्त एवढंच फक्त लोकांचं काम आहे. कारण कंपनी बंद करायची आहे तर प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण कोकण फक्त एकाचं नाही सर्वांचं कोकण आहे. तर त्यामुळे सर्वांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक गावाने ठरवलं पाहिजे ह्या दिवशी ह्या ठिकाणी येऊन मित्र मोर्चा करायचा. तर चला आता मस्तपैकी सर्वांना म्हणजे नाश्ता जेवण केलं इथे. जेवणाची जी सोय केली आहे तर जेवण करू मस्तपैकी इथे आणि मग जाऊया. खाता राहून मित्रांनो भीती वाटते कारण कंपनी जवळच येते त्यामुळे मित्र खाता राहून भीती वाटते. तुमचं जे आंदोलन सुरू होतं सातत्याने ते आता तसंच सुरू राहणार आहे की याच्यामध्ये काही बदल होणार आहे? आज आम्हाला जो अल्पावधी जो मोर्चा आम्ही काढला त्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन जे आमचं आहे ते कंटिन्यू जोपर्यंत पिपास कंपनी बंद करत नाही. कारण हे आलेलं विष जोपर्यंत इथून आपल्या कोकणात जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार. उद्यापासून आमचं साखळी आंदोलन होतं. प्रत्येक गाव एक दिवस असं आम्ही आंदोलन चालू करतोय आणि आम्ही तर सतत राहणार. आज जो समूह आला मुंबईपासून पुण्यापासून लोक आले त्याबद्दल त्यांच्यामुळं आम्हाला जी ताकद आली ते 75 दिवस तर काहीच नाही 76 दिवस. आता आम्ही 6 वर्षसुद्धा लढू शकतो एवढा आम्हाला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे. आणि जो आमचं सुंदर कोकण आहे हे कोकण वाचवण्यासाठी हा प्रत्येक नागरिक हा लढणार आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व मंडळी अशी आज अशोक आम्हाला एवढी ताकद मिळेल लोकांमुळं तर हे कोकण वाचवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करतो. असं मित्रांनो प्रत्येकजण जर पुढाकार घेतलं ना प्रत्येकाने की कोकण वाचण्यासाठी तर आपल्या कोकणाला कुठलाच मित्रांनो प्रॉब्लेम येणार नाही. आतापर्यंत असं कोणी जर प्रयत्न केला तर असं वाचवायचं तर मंडळी अशीच बरीचशी मंडळी आहेत. आपल्याला अशी कुठलीच भीती नाही कारण अशी जर मंडळी आपली गावाकडे कोकणामध्ये असतील की आपल्या अशा फॅक्टऱ्या जर ओपन होऊन जर जबरदस्तीचं ओपन करत असेल फॅक्टरी असेल आणि जर अशी मंडळी जर असेल फॅक्टरी जर ओपन करून नसेल नाही तर काही भीती नाही आपल्या लोकांना. फक्त या लोकांना साथ द्यायची आपल्याला बाकी काय करायचं नाही. फक्त आपली साथ हवी बाकी या लोकांना बाकी काय नाही. जर कंपनीला बंद पाडायची असेल तर पूर्वजांनी आपल्याला जसं कोकण आपल्या हातामध्ये दिलं तसं मित्रांनो पुढच्या पिढीला आपण हातामध्ये द्यावं. जेवढी मोर्चाला माणसं जमा झाली ती सर्व मित्र मोर्चा त्यासाठी आलेली कारण हा मित्रांनो आपला कोकण जसं पहिला होतं तसं जर हवं म्हणून तरी मंडळी आली. तर आता मित्रांनो आपण इथं जिथं नंतर लोटा कंपनी जिथपर्यंत ती लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आहे ती मित्रांनो इथे जिथं ओपन होते तिथं आहे ती कंपनी तिथं मित्रांनो आपण बाहेर उभ्या बघा. ही इथं मेन गेट आहे. इथं मित्रांनो बॅरिगेट लावलं. इथं आतमध्ये एंट्री दिली नाही फक्त इथंच बाहेर मित्रांनो मोर्चा चालू केला. आणि तिथं आजच्या दिवस ती कंपनी बंद ठेवली कारण आज मोर्चा होता म्हणून. पण हा जर म्हणजे कंपनी आपल्याला बंद करायची असेल तर मित्रांनो आपल्याला दरवेळेस इथं मित्रांनो यावं लागेल आणि तरच मित्रांनो कंपनी बंद होईल. तर सर्वांना मित्रांनो मी एक फक्त विनंती करतो का जर तुम्हाला जर कुणाला पॉसिबल असेल कुठल्याही गावाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही नक्की मित्रांनो या आणि कुणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर मी घेतो इकडं हवा तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो मी आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा. आणि मी पण माझ्या गावातील लोकांना मी थोडीफार विनंती करेल की यावं इथं कारण ही कंपनी बंद करायचं कारण फक्त एकच कारण ही मित्रांनो कंपनी सर्व मित्रांनो कोकणातलंच नाही तर बऱ्याचशा मित्रांनो भारत देशाला मित्रांनो त्रास देणार. कारण कंपनी बंद करण्याचं कारणच मित्रांनो माहिती असते सर्वांना कारण ही खूप घातक कंपनी आहे. त्यामुळे मित्रांनो हा आपल्या सर्वांचा आटापीट आहे मित्रांनो. तर चला आता सर्व मंडळी मित्रांनो जेवढी पण मोर्चाला मंडळी आलेली ते सर्व आता आपापल्या घरी गेले. तर उद्यापासून पुन्हा मित्रांनो काही गावांना मित्रांनो टाईम दिला काही गावांना मित्रांनो दिले दिवस त्या दिवशी ते लोक येऊन इथं मोर्चा थांबणार आहेत. तर सर्वांना मित्रांनो आता जे इथं मोर्चासाठी आलेले आहेत त्या सर्वांचे मित्रांनो मनापासून आभार मानतो. कारण कोकण त्यालाच माहिती की कोकणामध्ये राहिलेल्या माणसाला माहिती कोकण काय आहे ते सर्वांना माहीत नाही. कोकणा फक्त हायासाठी यायचं असं कोकणामध्ये फक्त फिरायला यायचं नसतं. कोकणाला कसं जपायचं ते मित्रांनो आपलं काम आहे. तर चला आता आपण निघू डायरेक्ट घरी आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो ह्या मोर्चाला येण्यासाठी. आणि चला मी उदय गाग ह्या लक्ष्मी ऑर्गॅनिक विरुद्धच्या मोर्चाचं पूर्ण नियोजन आमच्याकडे होतं. पूर्ण लिगल काम आणखी डॉक्युमेंट्स मी सांभाळत आहे. पिपास संदर्भात आपल्याकडे अजून लोकांना तेवढी जागरूकता झालेली नाही आहे. पिपास हे एक असं केमिकल आहे ज्याला फॉरएव्हर केमिकल म्हटलं जातं. ते कधीही नष्ट होत नाही एकदा तयार केल्यानंतर आणि मानवनिर्मित आपण स्वतःच तयार केलेला हा एक महाराक्षस आहे. ह्याचा निपटारा करणं आपल्या हाताबाहेर आहे. इटलीमधल्या मिटेनी कंपनीची मशिनरी खरेदी करून इथे आणली गेली आणि त्या कंपनीच्या मशिनरी इथे बसवून 2025पासून उत्पादनही चालू झालेलं आहे. मात्र ह्याच्या पिपासच्या इन्फ्लुएन्सची विल्हेवाट कुठे लावली जाते कंपनी अजूनही उघडपणे सांगत नाही आहे. ते जर इथल्या नदी नाल्यांना सोडलं गेलं तर पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास होणार आहे. घराघरात कॅन्सरचे पेशंट निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे या मोर्चाचं नियोजन करून जनजागरूकता आम्ही आत्ता सध्या 2 मोर्चे झालेले आहेत. त्यापुढे आणखी याला विशाल स्वरूप देण्यात येईल आणि कायदेशीर चौकटीतही आपण त्याची दखल कोर्टाला घेण्यासाठी विनंती करतो. आणि आपल्या गावच्या आजूबाजूच्या गावची मंडळी आहेत त्यांना सर सुद्धा सांगा की हा फक्त मोर्चा आपला गाव आजूबाजूच्या गावाचा पुरता नाही, अख्ख्या कोकणवासीचा नाही, हा जो मोर्चा आहे हा फक्त एका गावापुरता किंवा या लोटे परिसरापुरता नाही आहे. त्याचं जर प्रदूषण झालं तर किमान 200 ते 250 किलोमीटरचा एरिया यामध्ये बाद होणार आहे आणि हे सायंटिफिकली सिद्ध पण झालेलं आहे. त्यामुळे मच्छीमार किंवा आंबा व्यवसाय हे सर्व व्यवसाय धोक्यात येणार आहेत. ते उत्पादनासाठी आपण वेगळं काहीतरी करू शकतो, पण आरोग्यावर एकदा परिणाम झाल्यानंतर आपल्याला मरण हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो. त्यासाठी अशा मोर्चामध्ये लोकांनी सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो. धन्यवाद. तर मंडळी बघा, आता ही तुम्हाला माहिती भेटली असं बरीपैकी, कारण हा मोर्चा करायचं एकच कारण की ह्या ठिकाणी मित्रांनो आपला जो पोल्युशन जो होतो त्याने फक्त आजूबाजूच्या गावाला त्रास नाही, कारण पूर्ण अख्खा 250-200 किलोमीटर मित्र माणसांना त्रास होणार आहे. त्यासाठी तर म्हणतात एक विनंती आहे सर्वांना, जेवढा पण मित्र सोशल मीडियावर जेवढे लोक कामं करतात आपली, त्या सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी मित्रांनो आपले प्रत्येकजण आपापल्या तऱ्हेने मित्र मस्त चांगले कोकणातले व्हिडिओ टाकता. तर तुम्ही मित्रांनो एक विनंती सर्वांना आहे की कधीतरी या आपल्या ह्या लोटे MIDC तर इथं कधी मोर्चावर असेल, काही मंडळी जर जमात असेल तर इथं मोर्चावर वगैरे तुम्ही या, कारण तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण बघून मित्र त्यांना तेही सुद्धा आपल्या अशा मोर्चात सामील होतील. कारण फक्त मित्रांनो आपण गावातलीच मंडळी, फक्त कोकणातलीच मंडळी येऊन मतलब नाही, कारण जर सर्वच मंडळी एकत्र येऊन जर हा मोर्चाचा जर त्यांनी प्रत्येक जर केला तर मित्रांनो त्याला आपला यश भेटेल लवकर. तर सर्वांना एक विनंती आपला जेवढे पण सोशल मीडियावर काम करणारी एवढी मंडळी आहे, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर बरीचशी मित्रांनो सोशल मीडियावर जेवढी काम करणारी मंडळी, त्यांना फक्त एकच विनंती आहे की तुम्ही नक्की इकडे या आणि एक छोटीशी व्हिडिओ बनवून जा, छोटी व्हिडिओ बनवून जा आणि तुमच्या चॅनलवरती, तुमच्या इंस्टावरती, तुमच्या पेजवर तुम्ही टाका. आणि त्याने करून काय मित्रांनो फक्त एकच विनंती प्रत्येकाला करा की तुम्ही जेव्हा आपला इथं जेव्हा मोर्चा असेल, हा मोर्चा फक्त मित्रांनो कुठल्या पक्षासाठी नाही आपण करत, फक्त आपल्या कोकणासाठी करतो आहे, कारण आपला कोकण मित्रांनो आपल्याला जपायचं आहे, टिकवायचं आहे. त्या टाईममध्ये आपण मोर्चा करतो आहे. बस एकच, जेवढे पण सोशल मीडिया काम करतात सर्वांना एकच विनंती आहे, बस एकदा येऊन फक्त तुम्ही व्हिडिओ बनवा येते आणि आपल्या जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांना प्रत्येकाला सांगा की ज्यावेळेस मोर्चा असेल त्यावेळेस फक्त एक दिवस काढून फक्त आपल्या कोकण वाचवण्यासाठी मित्रांनो नक्की या. तर ही फक्त प्रत्येकाला विनंती आहे, तर नक्की मित्रांनो या. बस बघा ही मोर्चाची गाडी आली का? मोर्चा कुठल्या गावात ना गाडी? आम्ही मुंबईतून आलो. मुंबईत ना तुम्ही इकडे आलात मोर्चासाठी का? बघा आमच्या जीवावर उठलेला आहे नाही. हा, कुठली कंपनी? लक्ष्मी तेवढ्यासाठी. म्हणजे मुंबईवरून तुम्ही इकडे आलात? हो. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गावातली जी मंडळी ती अजून इकडे आली, म्हणजे मुंबईवर तुम्ही इकडे आलात? माझा समाज पूर्ण बसलेला आहे या खाडीच्या बाजूला. इकडे ना, म्हणजे त्या कंपनीला कोणाला समाजात त्रास होतो म्हणून आपण इकडे जमा होतो ना, बरोबर ना? बघा मित्रांनो, आज आपण इथं ज्या इकडं जिथं मित्र आपण मोर्चा जिकडे आलो आहे तिथं फक्त आपल्या गावातलीच मंडळी नाही, आजूबाजूच्या गावातलीच मंडळी नाही, तर ह्या गावात इथं ह्या मोर्चाला मित्र मुंबईची मंडळी आली पण आले. तर बघा आता सर्व मित्र मुंबईची मंडळी आली, फक्त का ही फॅक्टरी मित्र जिथं चालू आले त्यासाठी मित्र मुंबईची मंडळी आली. बघा तर मंडळी बघा, आतापर्यंत मला वाटलं फक्त आजूबाजूच्या गावातलीच मंडळी फक्त ह्या मोर्चासाठी आले, पण ह्या मोर्चासाठी बरीचशी मित्र मुंबईची मंडळी पण आले, कारण का आपला कोकण मित्रांनो जपावं म्हणून जरा मंडळी मुंबईवरून आले. तर माणसाकडून जाऊ मी विचारूया कशासाठी मित्र तुम्ही आला सांगा मला. तुम्ही बोलता या ठिकाणी लक्ष्मी ऑर्गॅनिक जी कंपनी आहे आणि तिचं जे रॉ मटेरियल निघतं आहे ते घातक आहे. पिपास म्हणून जो हे आहे मटेरियल ते सगळं घातक असल्यामुळे इटलीमध्ये याबद्दलचे काय परिणाम झाले याची पूर्णपणे सगळ्यांना जाणीव आहे आणि अशा पद्धतीची कंपनी या ठिकाणी नको या उद्देशाने आज मोर्चामध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालो होतो. मंडळी मुंबईवरून माणसं आपली बाय मोर्चासाठी आलेत, कारण की आपला ह्या कोकणामध्ये म्हणजे ह्या कंपनीमुळे सर्व लोकांना घातक म्हणजे जीव घेण्या घातक आहे गोष्ट. अगदी बरोबर आहे. ओके, तर ही एवढी मंडळी मित्र मुंबईवरून मित्रांनो खास करून गाडी करून या मोर्चासाठी आले. बघा तर आजूबाजूच्या गावाला मी फक्त एक विनंती करतो, जर तुम्ही असाल तर तुम्ही नक्की या मोर्चाला नक्की या, बस एवढी विनंती करतो. तर धन्यवाद सर्वांचं, बस धन्यवाद. असाच मित्र सर्वांचा सपोर्ट असायला पाहिजे, बाकी काय नाही. जर असा सर्वांचा सपोर्ट जर असेल ना तर असा मित्रांनो कितीही मोठी कंपनी एखादी जर उभी झाली तर ही कंपनी खालती पाडण्याचं मित्रांनो आपलं एक काम आहे. तर मंडळी बघा आतापर्यंत आता मित्रांनो आपण मोर्चा बघून आला असेल, आपण जाताना तुम्हाला आपण बोललो होतो की भरणा नाका जो आपला मुंबई गोवा जो हायवे त्या हायवेला मित्रांनो भरणा नाका आणि भोसतेघाट ह्या 2 ठिकाणी मित्रांनो टँकर पट्टी आलेली, जो आज ज्या कंपनीसाठी आपण मोर्चा काढलेला ती बंद व्हावी म्हणून. तर त्या कंपनीतला जो मित्र मटेरियल आहे, जो सांडपाणी आहे, जो मित्र केमिकल आहे मित्रांनो, जो पाणी मित्रांनो ज्या पाण्यामुळे ज्या अख्ख्या मित्रांनो 200 ते 250 किलोमीटरपर्यंत ज्या रेंजपर्यंत माणसांना तो आजार पोचू शकतो त्या केमिकलमुळे, तर त्या केमिकलमुळे आजार पोचू शकतो. तो विचार करा मित्रांनो, तोच आपला मुंबई गोवा हायवे
जो मुंबई गोवा हायवे त्या मित्रांनो त्या ठिकाणी 2 ठिकाणी मित्र टँकर पलटेल त्या मित्रांनो त्या कंपनीतले. आणि त्या बघा हा मित्रांनो आपला भोसले घाट आहे, समोर दिसतोय. इकडे मित्रांनो आपला मुंबई गोव्याचा रस्ता जातो आणि हा समोर मित्रांनो हा भोसले घाट. भोसले घाटामध्ये मित्रांनो एक टँकर पलटी आला. त्यानंतर दुसऱ्या वेळेस नंतरला पूर्ण त्याच रस्त्याला मित्रांनो पुढे खालती आल्यानंतर खालती आपल्या मित्रांनो जगबुडी नदी आहे. जगबुडीच्या नदीवरती मित्रांनो मोठा ब्रिज आहे. त्या मोठ्या ब्रिजच्या इथे मित्रांनो जी ही नदी आहे बघा, त्या जगबुडीची नदी मित्रांनो हीच नदी ती पूर्ण जगबुडी. तर ह्याची पातळी पूर्ण खालती होती. आता हा पाणी जास्त सोडला आहे, ह्याची पातळी वाढली बघा किती. आता पाण्याची पातळी का वाढली, कारण तो टँकर मित्रांनो पाण्यामध्ये पडला. तो सर्व ऑइल सर्व जिथं सांडपाणी जेवढा होता तो सर्व मित्रांनो ह्या पाण्यामध्ये पडला, सर्व मिक्स झाला. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे ओपन करण्यात आले आणि सर्व पाणी मित्रांनो वाहून खालती गेला. कुठे गेला, कुठे कसा गेला, काय झाला आणि त्यातला केमिकल त्यातला किती मित्रांनो किती पर्सेंट मित्रांनो ह्या पाण्यामध्ये राहिलं आहे आणि काय माहीत, कुणालाच माहीत नाही. तर मित्रांनो ह्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे सर्वांनी. त्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ काढली. आपण पण मित्रांनो घरी बसून व्हिडिओ बघत बसलो तर व्हिडिओ स्कोर करत बसलो, रील बघत बसलो असतो, तर ह्याला अर्थ नाही. सर्व मित्रांनो आपल्या सोशल मीडियावर जेवढी पण आपली पोरं आहेत, जेवढी पण मंडळी आहेत आपली, तर त्या सर्वांना फक्त एकच विनंती करतो की आपले असे जर कोकणामध्ये जर उपक्रम जे प्रयोग जर चालवत असतील तर ह्या प्रयोगाला आपल्या सर्वांचा मित्रांनो निषेध असायला पाहिजे, सर्वांचा नकार पाहिजे. कारण अशा गोष्टीने मित्रांनो सर्वांना त्रास होणार आहे, आपल्यालाच नाही. सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या तऱ्हेने जितक्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो आपल्याला कोकणाला वाचवायचा प्रयत्न करा. तर हीच विनंती करतो. बघा हा पाणी मित्रांनो पूर्ण आटलेला पूर्ण नदीचा मित्र तो जिथं तुम्हाला दिसत आहे साईडला बंधारा पूर्ण मित्रांनो खालचं दिसत. सर्व खालची रेती मात्र काढून न्यायची, विचार करा मित्रांनो, यातली रेती काढून न्यायची. हा पूर्ण पातळीवरून वाढली का, तर ह्यामध्ये सर्व पाणी त्यातलं टँकरला पडलेलं त्यामुळे. तर ह्याला आम्ही थोडासा विचार करा, बस बाकी काही नाही. तर आज आपण जी व्हिडिओ काढली त्याचा अर्थ बघा कुणाला मित्रांनो चुकीचा वाटला असेल आणि कुणाला काय वाटलं असेल तर माफी असावी. तर ही व्हिडिओ आपल्याला इथंच थांबवतो, कारण अजून मित्रांनो किती व्हिडिओ काढू, अजून ह्यावर व्हिडिओ किती काढत बसलो तर फक्त व्हिडिओ काढणं हे मित्रांनो फक्त मोठं नाही. फक्त व्हिडिओ काढल्यानंतरला एखाद्या माणसाने बघितली व्हिडिओ तर व्हिडिओ बघून मित्रांनो एखादा माणूस आला त्याला मोठं महत्त्व आहे. त्याला एखादा दिवस मित्रांनो काढा आणि फक्त असं मित्रांनो आपलं कोकण वाचव, फक्त एक छोटासा तुमचा हातभार लागून द्या, बस एवढीच विनंती करतो. चला.